आमच्या तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडे आम्ही ऊसतोड कामगारांच्या नोंदणी संदर्भात आणि त्यांना योजना आणि त्यांच्या मुलांना शालेय सुविधा आणि इतर योजना मिळण्यासंदर्भात आंदोलन करत होतो। या आंदोलनाच्या अनुषंगानं आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या सहकार्याने आणि यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना महामंडळ स्थापन करण्यात आलं होतं आणि 3 मार्च 2022 मध्ये लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ यांचं उद्घाटन झालं आणि पुणे येथे त्यांचं कार्यालय देखील स्थापन झालं आणि त्यानंतर महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या नोंदण्या संदर्भात वेगवेगळे शासन निर्णय झाले, योजनेसंदर्भात शासन निर्णय झाले आणि समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून या ऊसतोड कामगारांची किंचित काही प्रमाणामध्ये नोंदणी चालू होती आणि या नोंदणी झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांना सर्व विविध कल्याणकारी योजना मिळण्याचा मार्ग मोकळा होता आणि त्यांचे जे शालेय शिक्षण घेणारे जे मुलं मुली आहेत यांना देखील श्री संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह हे स्थापन करण्यात आलेलं होतं। परंतु या महाराष्ट्रामध्ये 41 तालुक्याच्या ठिकाणी 82 शासकीय वसतिगृह देण्यात आलेलं होतं आणि काही प्रमाणामध्ये जे काही ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असताना देखील काही तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय वसतिगृह मिळालेलं नव्हतं आणि याच ठिकाणी शासकीय वसतिगृह मिळण्यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं मंत्रालय स्तरावरती मागणी करत होतो आणि आदरणीय भांगे साहेब सामाजिक न्याय विभाग यांचे प्रधान सचिव आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो आणि मागील काही महिन्यापूर्वी समाज कल्याण आयुक्त आदरणीय नारनवरे साहेब यांच्याकडे देखील आम्ही पाठपुरावा करत होतो। आदरणीय नारनवरे साहेबांच्या स्तरावरून देखील बरेच वेळेस बैठका झाल्या। त्या बैठकीला आम्ही व्यक्तिशः हजर राहायचं आणि ऊसतोड कामगारांच्या अनेक अडचणी संदर्भात देखील मी त्यांना कल्पना दिलेली होती आणि बैठकीमध्ये आमच्या संघटनेने जी सादर केलेल्या मागण्या आहेत या 17 मागण्या आदरणीय नारनवरे साहेबांनी इतिवर्तेला देखील घेतलेलं होतं आणि त्या इतिवर्तेमध्ये ज्या तालुक्याच्या ठिकाणी लातूर असो, उस्मानाबाद असो, नांदेड असो, नागपूर असो, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी औरंगाबाद असेल, जळगाव असेल, जालना, परभणी अशा ठिकाणी वसतिगृह देण्यासंदर्भात आम्ही मागणी केलेली होती आणि त्या ठिकाणी वसतिगृह कशासाठी पाहिजे या संदर्भात देखील त्यांचं सविस्तर त्या जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगारांची संख्या कितपत आहे हे त्यांना सांगण्यात आलेलं होतं। कारण लातूर सारख्या ठिकाणी देखील माझी प्रथम मागणी होती कारण ऑल महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची मुलं या लातूर सारख्या ठिकाणी शिक्षणाला येतात आणि त्या ठिकाणी जर या ऊसतोड कामगारांच्या मुलांना जर वसतिगृह दिलं तर त्यांचं चांगल्या पद्धतीचं शिक्षण, चांगल्या दर्जाचं शिक्षण त्यांना देखील त्या ठिकाणी घेता येईल। त्याच पद्धतीनं नागपूर आणि मुंबई सारख्या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्यासाठी देखील त्या ठिकाणी वसतिगृह द्यायलाच पाहिजे अशी मागणी माझी आदरणीय नारनवरे साहेबांकडे होती आणि त्याचबरोबर आदरणीय भांगे साहेबांकडे देखील ही मी मागणी त्यांच्याकडे बोलून देखील दाखवलेलं होतं। साहेब, ज्या ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी ऊसतोड कामगारांची संख्या जास्त असताना देखील अशा ठिकाणी वसतिगृह देण्यात आलेलं नाही तरी आमच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना वारंवार विनंती केलेली होती। त्या पद्धतीचं काम या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जिल्हा स्तरावरील माननीय सहाय्यक आयुक्त साहेब जे काय आहेत त्यांच्या स्तरावर देखील चांगल्या पद्धतीचं काम चालू होतं आणि जे काही मृत्यू पावलेले जे काही ऊसतोड कामगार आहेत या ऊसतोड कामगारांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखाची मागणी आमच्या संघटनेच्या वतीनं होती आणि ती मागणी काही कालावधीमध्येच मंजूर होण्याची देखील संकेत आदरणीय साहेबांनी दिलेलं होतं। त्यामध्येच
आत्ता मंत्रालय स्तरावरती एक वेगळंच विषय ऐकायला मिळालं. कारण मी पाठीमागच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या 5 तारखेला मी मंत्रालयामध्ये आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटण्यासाठी गेलेलो होतो. त्या दिवशी मी शिंदे साहेबांचे विशेष सहाय्य अधिकारी डॉक्टर तोडकर साहेब आहेत, त्यांची देखील मी भेट घेतली आणि मुख्यमंत्री महोदयाबरोबर बैठक लावण्यासंदर्भात आणि ऊसतोड कामगारांच्या अनेक योजनेच्या संदर्भात बैठक लावण्यासंदर्भात त्यांना विनंती केली. त्याच दिवशी मुख्यमंत्री महोदयांचे उपसचिव आदरणीय दळवी साहेबांना देखील मी बरेच 10-15 मिनिट त्यांच्याशी चर्चा केली आणि या महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्याच्या नंतर त्यांनी आदरणीय भांगे साहेबांना लिखित स्वरूपाचा आदेश केला आणि बैठकीसंदर्भात देखील त्यांना पूर्व कल्पना दिली. आणि त्याच पद्धतीनं मी आमच्या बंजारा समाजाचे नेते आदरणीय संजयजी राठोड साहेबांना या संदर्भात म्हणजे महाराष्ट्र स्तरावरती या बंजारा ऊसतोड कामगार आणि समस्त ऊसतोड कामगार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मी 5 तारखेला त्यांच्या कॅबिनमध्ये होतो. त्यावेळेस त्यांचे PS डॉक्टर विशाल राठोड साहेबांशी माझी चर्चा झाली. त्या ठिकाणी आमच्या समाजाचे धर्मगुरू कबीरदासजी महाराज हे देखील होते. त्यांच्यासमोर राठोड साहेबांचे PS माझ्या आणि त्यांच्यामध्ये थोडी शाब्दिक चकमक झाली. कारण त्यांनी असं संबोधित केलं की येत्या काही काळामध्ये हा ऊसतोड कामगार महामंडळ जो आहे हे कामगार कल्याणकडे वर्ग केलं जाणार आहे. या गोष्टीवरती त्यांच्या माझ्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. ह्याला साक्ष आमचे कबीरदासजी महाराज आहेत आणि त्यांना देखील त्या गोष्टीला मी त्या ठिकाणी विरोध केला. ही कदापि आम्ही असं होऊ देणार नाही. कारण की या महामंडळाकडे या ऊसतोड कामगारांना कसल्याच प्रकारच्या योजना मिळणार नाहीत आणि या कामगार कल्याण महामंडळाकडे हा जर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ हस्तांतरण केलं तर या ऊसतोड कामगारांचं भवितव्य संपणार आहे असं देखील मी त्यांना संबोधित केलेलं आहे. आणि काही आता असं कळालं की नक्कीच हा ऊसतोड महामंडळ या कामगार कल्याणकडे वर्ग होणार आहे असं कळाल्याच्या नंतर मी आदरणीय कामगार मंत्री सुरेशजी खाडे साहेबांना परवा फोनवरती संपर्क केला आणि त्यांना देखील या ऊसतोड कामगारांच्या व्यथा आणि ऊसतोड कामगारांना मिळाव्याच्या योजनेसंदर्भात जो होणारा चालढकल या संदर्भात देखील मी बोललो. तर त्या साहेबांनी कामगार मंत्री महोदयांनी बोलले की ऊसतोड कामगार महामंडळ हे कामगार कल्याण महामंडळाकडे वर्ग करण्यात येणार आहे. तरी मी त्यांना अशी विनंती केली आहे, साहेब तुमच्या कामगार विभागाकडे बऱ्याच मोठ्या स्वरूपामध्ये गोंधळ आहे. कारण या कामगार विभागाकडे खऱ्या कामगारांना कुठल्याच प्रकारच्या योजना मिळल्या जात नाहीत आणि जे काही योजना या कामगार कल्याणाकडून मिळल्या जातात त्या खोट्या कामगारांना आणि विक्रीच्या स्वरूपामध्ये मिळल्या जातात. त्यासाठी आमचा जो ऊसतोड कामगार महामंडळ आहे कदापि या कामगार कल्याणकडे वर्ग करण्यात येऊ नये. कारण का या महाराष्ट्रातील संबंध 20 लाख ऊसतोड कामगार जे आहेत त्यांच्या ताटामध्ये माती कालवल्यासारखा होईल. आणि ज्या ठिकाणी हा ऊसतोड महामंडळ स्टँड झालेला आहे सामाजिक न्याय विभागाकडे जो आहे त्याच ठिकाणी राहिल्याच्या नंतर या ऊसतोड कामगारांना चांगल्या पद्धतीनं न्याय मिळणार आहे अशा स्वरूपाची विनंती देखील त्यांना केलेली आहे. आणि माझी पुनश्च आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना माझी विनंती आहे की लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ हा कदापि कोणत्याही अटी शर्तीवरती या कामगार कल्याण विभागाकडे वर्ग करू नये. कारण का या कामगार कल्याण विभागाकडे मोठ्या स्वरूपाचे घोटाळे चालतात. हा कार्यालय घोटाळेबाजांचं कार्यालय आहे. कदापि आमच्या गोरगरीब ऊसतोड कामगारांचा जो विषय आहे सामाजिक न्याय विभागाकडे जर ठेवलं तर भविष्यामध्ये त्यांच्या पाल्यांना चांगल्या प्रकारच्या योजना मिळू शकतात आणि त्यांचं योग्य न्याय त्यांना मिळू शकेल अशी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे. आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती गेल्या 2 दिवसा अगोदर एक असा मेसेज आला की 15 तारखेच्या दरम्यान हिंगोली जिल्ह्यामध्ये या ऊसतोड कामगारांचा एक मोठा मेळावा भरवण्यात येणार आहे आणि या मेळाव्याला आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय कामगार मंत्री सुरेशजी खाडे साहेब आणि आदरणीय संजयजी राठोड साहेब हे उपस्थित राहण्याचं मला समजलं. तरी सर्व महोदयांना माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, या महाराष्ट्रातील 20 लाख ऊसतोड कामगारांना जर योग्य न्याय द्यायचा असेल तर आपल्या माध्यमातून योग्य न्याय द्यायचा असेल तर हा ऊसतोड महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडेच असावं. जेणेकरून या ऊसतोड कामगारामध्ये गोरगरिबांचा प्रश्न आहे, अतिशय गंभीर प्रश्न आहे आणि हा महामंडळ कदापि कोणत्याही अटी शर्तीवरती कामगार कल्याण विभागाकडे वर्ग करू नये ही माझी कळकळींची विनंती आहे. आणि भविष्यामध्ये हा ऊसतोड महामंडळ
जर कामगार कल्याण विभागाकडे वर्ग करण्याचे जर षडयंत्र रचले जात असतील तर आम्ही कदापि सहन करू शकणार नाही। तर आदरणीय या सर्व महाराष्ट्रातील ऊसतोड कामगार वाहन मालक मुकादम यांना माझी कळकळीची विनंती आहे, बांधवांनो जागे व्हा, अस्तित्वाची लढाई आहे। तुमचा हक्काचा जो काही तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या मुलामुलींना जे काय भविष्यामध्ये योजना मिळणार आहेत, जे लाभ मिळणार आहेत ते मातीमोल होणार आहेत। आणि या कामगार कल्याणकडे जर हा विभाग जर वर्ग झाला, हा महामंडळ जर वर्ग झालं तर तुमच्या ताटामध्ये माती कालवण्यासारखं होणार आहे। तरी ऊसतोड बांधवांनी जागे व्हावे आणि आपल्या हक्काची लढाई आहे। आणि हा महामंडळ जर कामगार कल्याणकडे जर वर्ग करण्याचं जर प्रोग्रेस चालू असेल तर यांना या गोष्टीला आमच्या संघटनेचा विरोध आहे। आणि या गोष्टीच्या निषेधार्थ मी येत्या 13 तारखेला 13/10/2023 रोजी आमच्या संघटनेच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे। या संदर्भात मी पूर्व निवेदन माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय प्रधान सचिव भांगे साहेब, माननीय आयुक्त साहेब बकोरिया साहेब यांना देखील मी निवेदन दिलेलं आहे। निवेदनाच्या माध्यमातून उपोषणाच्या संदर्भात देखील कळवलेलं आहे। पुनश्च सर्व महोदयांना माझी विनंती आहे, हा गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ कदापि कामगार कल्याणकडे हस्तांतर करू नये एवढीच कळकळीची विनंती। आणि जय हिंद।